अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेली आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनची एक सर्वात पॉवरफुल रेमेडी। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मनी अट्रॅक्शनसाठी चहूबाजूने आपल्या घरामध्ये पैशांचा ओघ हा वाढता ठेवण्यासाठी, घरामध्ये असणारा जो पैसा आहे त्याला स्थिर करण्यासाठी, आपण जे कष्ट आणि मेहनत करत आहोत त्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत पॉवरफुल उपाय सांगणार आहे। बघा, बऱ्याच वेळा आपण खूप मेहनत करतो, खूप कष्ट करतो, पण नशीब साथ देत नाही। आपण म्हणतो देखील माझेच नशीब का फुटके, माझेच नशीब का खराब, माझेच नशीब का असे आहेत की जे मला साथच देत नाही। इतकी वर्ष मी काम करतेय, मला एक स्वतःचं घर घ्यायचंय पण तीही इच्छा पूर्ण होत नाहीये। इतकी वर्ष मी काम करते, मग स्वतःची एक गाडी सुद्धा घेता येत नाहीये। बघा, जेव्हा नशीब साथ देत नाहीये तेव्हा कितीही कष्टाने मेहनत केली तरी त्याचा काहीच लाभ होत नाही, उपयोग होत नाही। पण काही लोक अशी असतात, आपल्या शेजारी पाजारी नात्यात मैत्रिणींमध्ये तुम्ही कधी बघितलंही असेल की ती आपल्यापेक्षाही गरीब असते। आपल्याकडे कधीतरी 50 रुपये असतात, तिच्याकडे कधी 10 रुपयेही दिसत नव्हते। म्हणजे तिची कंडिशन खूप खराब होती, तिची कंडिशन खूप वाईट होती। पण तुम्ही 1 महिन्याने, 2 महिन्याने, कधीतरी वर्षाने, कालांतराने जेव्हा तुम्ही तिला बघता तेव्हा तिचे दिवस पालटलेले असतात, तिचे दिवस बदललेले असतात। आपल्याला कळून जातं की आता हिची चांगली परिस्थिती आलेली आहे, हिच्याकडे बक्कळ पैसा आलेला आहे आणि आता हिचे दिवस बदललेले आहेत। मग आपण विचार करतो, मी तर तिच्यापेक्षा ठीक होती, मी तिच्यापेक्षा दिसायलाही सुंदर आहे, माझ्याकडे सगळं काही आहे, मी तिच्यापेक्षा जास्त एज्युकेटेड आहे, पण मीच का पुढे जात नाहीये, माझीच प्रगती का होत नाहीये, माझे नशीब का साथ देत नाही। बघा, हा नशिबाचा भाग असतो। नशीब जोरावर असणं, नशिबाची साथ प्रत्येक गोष्टीला असणं खूप महत्त्वाचं असतं। नाहीतर तुम्ही कितीही काही केलं आणि जर नशीब साथ देत नसेल तर ती प्रत्येक गोष्ट व्यर्थ ठरते। आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे हा उपाय नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी, कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची जोड मिळवून देण्यासाठी, भाग्योदय काळ जो आहे तो खेचून आणण्यासाठी, मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी आणि तुमच्या आयुष्यामध्ये जी काही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण करण्यासाठी हा सर्वात प्रभावी उपाय आहे। आता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक एंजल नंबर देणार आहे आणि त्याच्यासोबत एक छोटीशी सेवा किंवा तुम्ही उपाय म्हणू शकता। तर हा एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे। सगळ्यात पहिले सांगते की लॉ ऑफ अट्रॅक्शन। लॉ ऑफ अट्रॅक्शन बघा, यामध्ये विश्वास, पॉझिटिव्हिटी ह्या 2 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात। जितक्या विश्वासाने हा उपाय तुम्ही करता तितक्या लवकर त्याचा लाभ होतो आणि जितकं पॉझिटिव्ह राहून तुम्ही उपाय करता तर तितक्याच लवकर तुमची जी कुठली इच्छा किंवा जी कुठली गोष्ट असेल तर ती पूर्णत्वास जाते। जसं आपण धार्मिक कार्य करतो, पूजा अर्चा करतो, तर त्या उपायांमध्ये काय आपण जास्तीत जास्त सेवा करतो, दिवस रात्र जप मंत्र, जपानी मंत्रांनी आपण ती साधना करत असतो। तसं लॉ ऑफ अट्रॅक्शन मध्ये फक्त पॉझिटिव्ह 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 पॉझिटिव्ह, एका सेकंदाला जरी निगेटिव्हिटी मनात आली तर तो उपाय तिथेच थांबून जातो। आता हा उपाय आठवड्यातील कुठलाही एक वार ठरवा आणि त्या कुठल्याही वारी तुम्ही करू शकता। यासाठी तुम्हाला एक नोट लागणार आहे। नोट 10 रुपयांची, 50 रुपयांची, 100 रुपयांची, कुठलीही नोट चालेल। जस्ट मी तुम्हाला दाखवण्यासाठी कागद घेतली। हा समजा कागद आहे, ठीक आहे, हा कागद आहे पण समजा ही नोट घेतलेली आहे। मी 50 रुपयाची नोट घेतलेली आहे। आता तुम्हाला या नोटीवरती एक मी जे तुम्हाला सांगते ते तुम्हाला काही शब्द लिहायचे। लिहिण्यासाठी तुम्ही निळा, पिवळा, ऑरेंज, हिरवा, काळा सोडून कुठलाही पेन किंवा ग्लिटरवाला पेन, स्केच पेन, कुठलाही पेन चालेल, बॉल पेन चालेल, फक्त काळा नाही घ्यायचा। त्याच्याऐवजी कुठलाही पेन घ्यायचा आहे आणि जी नोट आपण घेतलेली आहे तर त्या नोटीवरती तुम्हाला लिहायचं आहे, मी खूप श्रीमंत आहे। त्या नोटीवर तुम्हाला त्या पेनाने लिहायचं आहे, कुठेही लिहा, पूर्ण नोटीवर कुठेही लिहा, मी खूप श्रीमंत आहे। हे वाक्य त्या नोटीवर लिहून झालं की त्यानंतर या नोटीवरती तुम्हाला एक अंक लिहायचा आहे। हा अंक आहे 7।
2 बघा पुन्हा एकदा ऐका 7209 7209 7209 7209 7209 7209 हा अंक तुम्हाला त्या शब्दाच्या खाली लिहायचा आहे। मी खूप श्रीमंत आहे आणि खाली 7209 हा अंक लिहून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला या नोटीमध्ये जिथे तुम्ही ते लिहिलेलं आहे तिथे तुम्हाला एक हिरवा वेलदोडा आणि काळा वेलदोडा ठेवायचा आहे। एक हिरवा वेलदोडा आणि काळ्या वेलदोड्याला मसाला वेलदोडा असेही म्हणतात। दोनही वेलदोडे या नोटीवरती ठेवून झाले की त्याच्यानंतर या नोटीची अशी घडी करायची, व्यवस्थित अशी तुम्हाला घडी करायची। गोल घडी करा, चौकोनी करा, जशी जमेल तशी घडी करा आणि त्या नोटीला लाल धागा बांधा। आता ही नोटीची तयार झालेली पोटली, नोटीमध्ये लिहिलेला अंक, त्यामध्ये ठेवलेले 2 वेलदोडे, ही तयार केलेली पोटली आपल्या अशी उजव्या हातात घ्यायची आणि म्हणायचे माझा भाग्योदय काळ जो आहे तो सुरू झालेला आहे। मी खूप श्रीमंत आहे, माझ्याकडे बक्कळ पैसा आलेला आहे, माझ्या आयुष्यामध्ये मला जे हवं होतं ते सगळं काही मिळालेलं आहे आणि आता मी खूप खुश आहे असं तुम्हाला म्हणायचं आहे। आणि त्याच्यानंतर 7209 7209 हा मंत्र तुम्हाला कमीत कमी 108 वेळा म्हणायचा आहे। बघा 7 आणि 2 किती होतात? 9, त्याच्या पुढे आहे 0 म्हणजे 0 आणि त्याच्या पुढे पुन्हा आलेला आहे 9। 9 हा अंक शुक्राशी निगडीत आहे। 9 हा अंक ब्रह्मांडातील शक्तीला खेचून आणणारा अंक आहे। 9 हा अंक गुरु आणि मंगळ ग्रहाला स्थिर करणारा अंक आहे। जर भाग्योदय काळ हवा असेल, जर जीवनामध्ये राजयोग यावा असं वाटत असेल, पैशांचा ओघ घरात वाढता ठेवण्यासाठी तुम्हाला तुमचा मंगळ, तुमचा गुरु आणि शुक्र स्थिर करणं, मजबूत करणं खूप महत्त्वाचं आहे। 9 हा अंक या तीनही ग्रहांशी निगडीत असल्यामुळे जसा तुम्ही हा अंक या नोटीवरती लिहाल, जसा हा अंक तुम्ही पठण कराल, तसे तीनही ग्रह मजबूत होतील, स्थिर होतील, ब्रह्मांडातील शक्ती तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल, आकर्षित होईल। जसं तुम्ही या नोटीला, त्या नंबराला पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्याल तशी ती पॉझिटिव्हिटी तुमच्याकडे सफल होत जाईल। आता ही नोट तुम्हाला रात्री झोपताना आपल्या उशीखाली ठेवायची आहे आणि सकाळी उठल्यानंतर पैशांच्या बंडलात, 10चा बंडल असेल, आता ज्यांच्याकडे बंडल नसेल त्यांच्याकडे 500ची, 200ची, 300ची जी कुठली नोट असेल तर त्या नोटीमध्ये तुम्हाला ही जी नोट आहे ही गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यायची आहे। रोज रात्री झोपताना जेव्हा झोपायला जाल, 11 वाजता, 12 वाजता, किती वाजता झोपायला जाल, तेव्हा मात्र त्या नोटीतून ती काढायची, पॉझिटिव्ह अफॉर्मेशन द्यायच्या, उशीखाली ठेवायची। सकाळी उठल्यात आंघोळ वगैरे सगळं आवरलं की त्यानंतर जे पैसे असतील, जे नोटी असतील, त्या नोटींमध्ये, पैशांमध्ये म्हणजे लक्ष्मीमध्ये ही लक्ष्मी ठेवायची। बघा लक्ष्मी लक्ष्मीकडे खेचली जाते, याने लक्ष्मी खेचलीही जाईल, नवग्रह स्थिर होतील, नवग्रह मजबूत होतील, अट्रॅक्शन पॉवर इन्क्रीज होईल, मनी अट्रॅक्शन जे आहे तुमच्याकडे झपाट्याने होत राहील। आता हे किती दिवस करायचं आहे तर कमीत कमी 41 दिवस करा आणि जास्तीत जास्त तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही 51 दिवस करा। 41 दिवसांमध्ये एक 5 मिनिटाचा उपाय आहे, पण 41 दिवसांमध्ये तुम्ही स्वतः म्हणाल की ताई खरंच हा उपाय केला आणि लाभ होत आहे, अनुभव येत आहे, परिस्थिती बदललेली आहे, भाग्योदय जो आहे हा भाग्योदय आता घडत आहे। कारण पर्सनली हा उपाय जो आहे, पर्सनली ही जी सेवा आहे ही मी बऱ्याच लोकांना सांगितलेली आहे, त्यांच्याकडनं अनुभव घेऊन त्यानंतर सगळ्यांसोबत हा नंबर, ही नोट आणि त्याच्यासोबत सांगितलेली ही सेवा तुम्हाला मी सांगत आहे। सगळ्यांनी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा।